नमस्कार मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आज पण कुण्या ब्लॉगर आहे आपल्या वावरात भिजावतोय ज्वारी ज्वारी भिजावतोय. आता हे पूर्ण दिवस आपला इथंच जाणार आहे आजचा ज्वारी भिजावण्यावरच. सकाळी आलोय 8 वाजता, 4:30 वाजेपर्यंत आय थिंक लाईट आहे. 4:30 वाजेपर्यंत ड्युटी आपली राहणारच. ज्वारी तुम्हाला दाखवतो कशी काय ती सांगा. 2 मिनटं. ही सगळी आपली दिसती माग इकडं, ही सगळी आपली ज्वारी. अख्खं पूर्ण वावर पुढणं तिथनंही शेवटपर्यंत इकडं असं भिजवत आणायचंय. तुम्हाला दाखवतो ज्वारी काय असते ती. हे असं इथं पाण्यातनं जायला लागते. एक 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 दार. परवा तुम्हाला मी सांगितलं दार काय असतं, वाफा काय असतो. हे ज्वारीचं पीक आहे. हे 3 ते 4 महिन्याचं पीक असते. आज मला कणस लागली नाही, तुम्हाला कणस दाखवतो ज्वारीची काय कशी असते तर. हे असं हे दिसतंय का, हे तुम्ही ज्वारीचं फुल म्हणलं तरी चालेल. या फुलालाच परत ज्वारीचं दाणं येते. ते दाणं आल्यानंतर मग ती पूर्ण त्या त्या कणसाला दाणं येतात. म्हणजे दाणं म्हणजे काय, ज्वारी. ज्वारी आल्यानंतर ती ज्वारी अख्खी मुळासकट काढायची. उपटून उपटून काढल्यानंतर त्याची जी वरचं कणसं आहेत ती कणसं बाजूला काढायची आणि ही ज्वारी जी आहे ती बाजूला काढायची. त्यानंतर ती कणीस मिशनी, आता मिशनी आले ते ज्वारी मळायला, तर त्या मिशनीत ती कणसं टाकायची. मग ती पोती भरायची आणि ह्यो जो खाली जी ज्वारी कडबा म्हणते त्याला, ह्यो कडबा आपल्या गुरांना खाण्यासाठी वापरला जातो. तर लक्षात असू द्या, ह्या पिकातून आपल्याला 2 फायदे होतात. एक म्हणजे ही वरचं आपल्याला ज्वारी भेटती आणि खालचं जी हे ते कडबा तो आपल्याला गुरांच्या खाण्यासाठी वापरला जातो. असं 2 फायदे. 3 ते 4 महिन्याचं पीक आहे जास्तीत जास्त. याला आमच्या इथं आता सातारा जिल्ह्यात ज्वारी पिकाला शक्यतो आम्ही पाणी देतो. एक 4 पाणी म्हणजे महिन्यातून 1 पाणी द्यावंच लागतं. पेरल्यानंतर एक, नंतर जो ज्वारी 1 महिन्यानंतर झाल्यानंतर, 2 महिन्यानंतर झाल्यानंतर, कणसात आल्यानंतर, असे 3 ते 4 पाणी आपल्याला 100% द्यावीच लागतात. आता प्रत्येकाच्या ठिकाणी कसं आहे, काय ठिकाणी ज्वारीला पाणी द्यायला पण लागत नाही, फक्त दंडीव ज्वारी येते काय ठिकाणी. पण आपली वावरं हलकी असल्यामुळं आपल्याला पाणी द्यावं लागतं. चला ओके, तुम्हाला दाखवतो नंतर पुढचं अजून काय महत्वाच्या गोष्टी असल्या शेतीविषयी. तर शेतकरी जेवढा नावात रुबाब आहे ना, तेवढा कष्ट पण आहे त्यामागे. सकाळी 8 वाजता आलोय, फक्त पाण्याची बाटली घरनं घेऊन आलोय. काय खाल्लं नाही, काय नाही. कालपासून घसा बसलाय पूर्ण आम्ही. हाताची अवस्था बघा, अवतार. अहो लय कठीण आहे. आता पण कराय मजा आहे बाया शेती, एक नंबर. नाद नाही करायचं. स्वतःच्या वावरात आहे ना, जी कष्ट करण्याची मजा आहे ना, ते दुसऱ्याच्या हाताखाली कष्ट करण्यात काहीच मजा नाही. उपाशी मी 5 वाजेपर्यंत इथं उपाशी राहणार, पण स्वतःसाठी राहणार. दुसऱ्याच्या साठी उपाशी आपण राहत नाही. ही आपली प्रॉपर्टी, आपला बिझनेस आहे. यासाठी आपण कष्ट करणार आणि टॉपनं करणार. आणि आपण शेतकरी म्हणजे काय आलतू फालतू नाही. दुनियाचं पोट भरणारा माणूस म्हणजे शेतकरी असतो. सकाळी आपली सुरुवात 8 वाजता झाली. 3 वाजता लाईट गेली नाही अजून, पण आमच्या इथं दुष्काळ पडला म्हणजे काय, विहिरीतलं पाणीच संपले. बघाल, पाणी संपल्यामुळं आपल्याला मोटर बंद करायला लागली. चला असू दे, आता घरी जाऊ, फ्रेश हो. नियोजन कुठं होते का फिरायचं बघू, तसं तुम्हाला सांगतो. तर घरी आलो मगाशी रानातली कामं करून. आता निघालोय फिरायला दाऊजी पाटलाला. दाऊजी पाटील मंदिर तुम्हाला सगळं दाखवतो. एकदम खतरनाक विषय, सगळे बितटकी असते तिथं. सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला कळेल काय तिथं ते. दाऊजी पाटील सुरूर, इथं आम्ही पोचलोय आता. लोकेशन सुरूर, सातारा, वाई.
आली बाबा. बावीस मिनिट. काय बघितलं सांग भाऊ तिथं. तिथे एक बाई रडत होती. रडत होती हा, का बरं? कारण की तिच्या अंगात भूत शिरलं होतं. आणि तू बेलास का सकाळी? हो बेला होय हो. का बरं? उड्या मारल्या तुझ्या पैसे येऊन म्हणून होय? नाही, मग मी घाबरलो. तू घाबरला पण का घाबरला? तिचा आवाज वरडला म्हणून मी घाबरलो. होय. अजून काय काय बघितलं? आवाज वरडत होती, "वा, वा," असं वरडत होती. पळूनच गेला तू? हा? पळूनच गेलास आहे ना? नाही मग काय बघत बसला होय? नाही, थोडस बघितलं आणि लगेच गेलो. तू घाबरला का? हा भीती वाटली तुला? हा, लय बाबा भीतीच आहे. दाऊजी पाटील देवस्थानाचं दर्शन झालंय. तिथे जरा व्हिडिओग्राफी वगैरे जास्त करता येत नाही, कॅमेरा अलाउड नाही एकदम. तिथं आता स्ट्रिक्ट केले. अंधश्रद्धा सर्वात जास्त म्हणजे भूत प्रेत, परत करणी, कोणाचा तरी फोटो चिकटवायचा बाहुल्यांवर, असल्या गोष्टी भरपूर तिथं होतात. त्यामुळे तिथं आता एवढं कडक केलं देवस्थानांनी, देवस्थान ट्रस्टनं, की आम्हाला तिथं जास्त काय बोलता पण येत नाही, तुम्हाला काय दाखवता येत नाही. पण मी त्यातल्या त्यात प्रत्येक गोष्ट आपल्या कॅमेऱ्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सगळ्या गोष्टी दाखवत जाईन, पण मला तिथं टोटली त्या व्हिडिओप्रमाणे एक्सप्लेन करता येणार नाही. तिथं करणी कशी केली जाते, एखाद्याचं फोटो चिकटवायचा झाडांवर, त्याला खिळं ठोकायची, अशा गोष्टी या देवस्थानाला अगोदर केल्या जात होत्या. आता भरपूर प्रमाणात कमी झालेल्या आहेत. बकरी कापणं, बोकडं कापणं, कोंबड्या कापणं, अशा भरपूर गोष्टी इथं चालायच्या. पण आता 19% कमी झालेले आहेत. कुणाला देवस्थानाचं दर्शन घ्यायचं असेल, असल्या गोष्टी इथं करायला येऊ नका. माझ्या पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, ही देवस्थान एकदम चांगले, पाया पाडा आणि कुणाच्या करणी बिरणी असल्या गोष्टी विश्वास ठेवू नका, एवढंच सांगतो. कसं काय झालं काकाश्री दर्शन? दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. समाजात चालणाऱ्या विविध गोष्टी, विविध घटक हे आपल्याला डायरेक्टली असं कोण दाखवू शकत नाही. तर कुणाल ब्लॉगर ह्याने सर्वांना ह्या गोष्टी दाखवण्याचा एक छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. ते सर्वांनी मिळून त्याच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून समाजात चालणाऱ्या विविध गोष्टी व घटक यांची तुम्हाला डायरेक्टली त्याची ओळख होऊन जाईल आणि तुम्हाला करमणुकीबरोबर एक नवीन गोष्टी सुद्धा उलगडा होत जाईल. तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा. थँक्यू.